सर्वांना नमस्कार. ज्ञानेश्वरीचा अध्याय आज सुरुवातीची जो काय अध्याय आहे त्यातली ही 25वी ओवी आहे. जाणतेनी गुरु भजिजे, म्हणून जाणतेनी गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संत. आपल्या सर्व साधकांना अध्यात्मामध्ये प्रवेश केल्यानंतर जे ध्येय आहे ते ध्येय म्हणजे मोक्ष स्थिती जी आहे त्यालाच शास्त्रकार प्राप्तस्य प्राप्ती असे म्हणतात. जे आपलेच आहे स्वरूप तेच आपल्याला समजून घ्यायचं. म्हणून संत म्हणतात अध्यात्मामध्ये मिळवायचं काय नाही, मिळवल्याचा जो भ्रम आहे, मिळणार हे एक भ्रम आहे आणि मिळवल्यानंतर काहीतरी प्राप्त होईल मोक्ष वगैरे तो एक भ्रम आहे. हा सगळा घालवून त्याचं निरसन करून आपलं जे स्वरूप आहे ते समजून घ्यायचं. म्हणून आपली आता जी समज आहे ती समज अज्ञानाची आहे. संत काय करतात, त्या समजेमध्ये समजूतदारपणा आणतात. आपलीच समज आहे ती योग्य करतात. म्हणजे अध्यात्म म्हणजे योग्य समज निर्माण करतात. आता ही समज कुठं आहे तर आपल्या बुद्धीमध्ये आहे. प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये धारणा जी आहे ती भिन्न भिन्न आहे आणि ही धारणा शुद्ध करत 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 एक आत्मतत्वाची धारणा, आपल्या सुखरूपतेची धारणा, आपल्या ज्ञानरूपतेची धारणा, आपल्या सदैव असलेल्या आपल्या काकांच्या जर शब्दांमध्ये सांगायचं म्हटलं तर निरपेक्ष अस्तित्व, निरपेक्ष ज्ञान आणि निरपेक्ष आनंद हे प्राप्त करणं त्यालाच प्राप्तस्य प्राप्ती ते आहेच. आपण पण आपली समज तशी नाही आहे. म्हणून जे आपलं ज्ञानरूपता आहे ती आपण विसरतो आणि काहीतरी ज्ञान घेण्याचा प्रयत्न करतो. पण जे ज्ञान आहे ते संत म्हणतात मिळवलेलं ज्ञान आहे. मिळवलेलं ज्ञान कदाचित विसरू शकतं कारण बुद्धीच्या स्तरावर आहे. पण असलेलं ज्ञान त्याचा कधीही वीटही येत नाही, तुटवडाही होत नाही आणि ते नाहीसही होत नाही. ते स्वयंभू आहे. असं स्वयंभू ज्ञान, निरपेक्ष ज्ञान, असं निरपेक्ष अस्तित्व. देहाचं अस्तित्व सापेक्ष आहे, काळाच्या सापेक्ष आहे. पण काळातीत आपलं जे अस्तित्व आहे त्याला काळाचं भय नाही, म्हणजे आपलं अस्तित्व निरपेक्ष आहे. पण आत्ता आमची बुद्धी तसं मानायला तयार नाही, ती घाबरते. देह आहे मी आहे, देह नाही मी नाही. बस आता देह देवळात आहे तर मी देवळात आहे. पण देह देवळात जरी असला तरी मी व्यापक रूपानं आहे. देहाच्या अस्तित्वावर माझं अस्तित्व नाही, तर माझं अस्तित्व देह असला तरी आहे आणि देह नसला तरी आहे. काळ असला तरी आहे, काळ नसला तरी आहे. वस्तू असलं तरी आहे, वस्तू नसले तरी आहे. म्हणजे देश काळ वस्तू निरपेक्ष असं माझं अस्तित्व हे आपल्याला आत्ता बुद्धीमध्ये धारण करायला अवघड आहे. कारण का, परत तेच अज्ञान, आवरण, विक्षेप. शास्त्रकारांनी बरोबर संगतीच लावून ठेवली. अज्ञान, त्यातून आलं आवरण, आपलं स्वरूप झाकलं गेलं, आपलं निरपेक्ष अस्तित्व झाकलं गेलं, आपलं निरपेक्ष ज्ञान झाकलं गेलं आणि आपले निरपेक्ष असलेला आनंद जो आहे, जो सुखदुःखांच्या पलीकडे आहे. एका ठिकाणी शास्त्रकार म्हटले, सर्वच जेथे उपजेना तेथे सर्व सुखाची कोण गणना, ऐसा सुख दुःखाविना आनंद जो. अरे तू म्हणतोस काहीतरी उपजलं, काहीतरी गेलं तर मला सुख होतं किंवा दुःख होतं. पण संत म्हणतात या विश्वात काही उपजलेलंच नाही. जर उपजलेलंच नाही तर त्या न उपजलेल्या वस्तूचा आनंद कसा उपजला असेल. म्हणजे आम्ही आमचा आनंद सुद्धा काल्पनिक गोष्टीतला मानलेला आहे, कल्पना करून मानलेला आहे. कल्पनेतलं आमचं सुख आणि कल्पनेतलं दुःख आहे. संत म्हणतात देह उपजला
सत्य का असत्य? देहामध्ये हा नाम दिलं आबा, उपजला, सत्य का असत्य? उपजलंच नाही. मग आता उपजलं नाही त्याला आम्ही उपजलं म्हणतो, जे उपजलेलंच नाही. म्हणून विनयानंद सारखं म्हणायचे दादा, आलो नाही गेलो नाही, मध्ये दिसते ती भ्रांती. दागिना झालाच नाही, सोनंच आहे. कापूस कधी कापड झालंच नाही, कापूसच आहे. माती कधी मडकं झालंच नाही. अगा घटा घृताचे थिजलेपण, न मोडता घृतची जाण. तसं हे विश्व साकारलं तरी सुद्धा काहीच साकारलं नाही. मग काय साकारली? कल्पना साकारली. विश्वावर, त्या चैतन्यावर, त्या चैतन्याचं विस्मरण होऊन, अस्तिभाती प्रियत्व विसरून, सत्यम ज्ञानम अनंतम विसरून आम्ही काय केलेलं आहे? त्या अस्तित्वावर आवरण आलं, अज्ञानातनं आवरण निर्माण झालं आणि देहरूपी आणि जगतरूपी भ्रांती निर्माण झाली. त्या भ्रांतीचं नाव जगत आहे. जसं सोने लेणे हुनी घडे, तयाचे सोने पण काय मोडे, तसे समस्त श्री वासुदेव ऐसा प्रतिती रसाचा ओतला भाव, असा भाव आमच्याकडे असायला पाहिजे. तशी भाव जागृती व्हायला पाहिजे. आणि ती कधी होईल? तर जाणतेने गुरुभजीची. हे जर तुला करायचं असेल, आणि परमार्थामध्ये काय जाणायचं आहे? विनयानंद म्हणायचे सर, नथिंग न्यू. अध्यात्मामध्ये नथिंग न्यू. कोण काय नवीन काय सांगत असेल तर ते म्हणले काय नवीन सांगू शकत नाही, कारण का एकच आहे, एकच होतं आणि एकच राहणार आहे. नवीन नवीन काय आहे? नवीन काय नाही. शब्द नवीन असतील, भाषा नवीन असेल, ग्रंथ नवीन असेल, पण नवीन काय नाही. जुने ठेवणे मीपणे कळेना. जुनं ठेवणं आहे, जुनाट आहे, पण कधी जुनं होत नाही, नवीन आहे. नित्य नूतन गीतात काय असेल तैसे हे नित्य नूतन गीतात. म्हणून हे गीतानाम विख्यात सर्व वाङ्मयांचे मथित, जेने आत्मा हस्तगत रत्न होय. इथनं जाणायचं आहे. एकच तत्व आहे, ब्रह्म सत्य आहे, जगन मिथ्या आहे, आणि जीव आणि ब्रह्म हे दोन भिन्न नाहीत, एकच आहे. म्हणजे याच्यामध्ये पहिल्यांदा ब्रह्म जाणायचं आहे, ब्रह्म समजून घ्यायचं आहे. काकांना एकदा विनयानंदांचं चर्चा झाली होती, काही परमार्थात करायचं आहे का जाणायचं आहे? विनयानंद काकांना म्हटले, हो काही करायचं आहे, परमार्थ करायचा आहे का परमार्थ जाणायचा आहे? तर ते म्हणले परमार्थ जाणायचा आहे. आता जाणायचं आहे म्हटल्यानंतर ज्याला ज्यानं जाणलेलं आहे त्याच्याजवळ गेलं पाहिजे. ज्यानं काही जाणलंच नाही त्याच्याजवळ गेलो तर काय होणार? जो आपण तरला नाही तो दुसऱ्यास तरवू पाही, लटकीच देतो ग्वाही तरलो तरलो म्हणून. ज्यानं स्वतः चाकली नाही चवी तो दुसऱ्यास कैसी लावी गोडी. ज्यानं स्वतःच गोडी चाकलेली नाही, ज्यानं ते जाणलेलं नाही, तो जाणतं स्वरूप ज्याला समजलेलं नाही, तो दुसऱ्याला ते जाणून देऊ शकत नाही, अनुभवाच्या कक्षेत आणू शकत नाही. आणि म्हणून शास्त्रकारांनी गुरूंचं लक्षण करत असताना श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू असं लक्षण केलेलं आहे. बाबा तुला जर जाणायचं असेल, ब्रह्मसत्य आहे, जगन मिथ्या आहे, हा सिद्धांत शास्त्रकारांचा आहे, सर्व संतांचा आहे, सर्व ग्रंथांचा आहे. हे जाणायचं असेल तर तुला ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि कृपाळू गुरूंकडे तुला जायलाच पाहिजे. मग काय होईल? जायचं असेल तर काय करावं? तर संतांकडे गेल्यानंतर पहिल्यांदा 3 गोष्टी साधकानं कराव्या. पहिल्यांदा आपलं मल आणि विक्षेप घालवावा, आणि असं अंतकरण शुद्ध होऊन जावं. आमचं काय झालेलं असते? मल विक्षेप गेलेला नसतो, अंतकरण घाण असते. म्हणून संत म्हणतात, मन मुंडा, मन मुंडा मग सद्गुरूला धुंडा. मनच मुंडले नाही तर सद्गुरू करील काय? मनाला दृश्याचा हव्यास आहे सर. मनात काम आहेत, मनात विकार आहेत. सद्गुरू म्हणायला लागल्यात तू निर्विकार आहेस. हा म्हणायला लागलाय महाराज काका मी विकारी आहे. सांगायला लागल्यात काका तू निर्विकारी आहेस, तू निर्विशेष आहेस, तू निर्विकल्प आहेस,
तू निस्संग आहेस, तू निराकार आहेस, तू निर्विचार आहेस. हे असे सद्गुरू सांगायला लागले. हा म्हणतोय काका माझ्या मनात विकार आहेत, माझ्यात वासना आहेत. ते सांगायला लागल्यात निरपेक्ष अस्तित्वाचं, आत्मतत्वाचं. हा सांगायला लागलाय अंतकरणाचं. म्हणजे याचं तादात्म्य अंतकरणाशी आहे, सूक्ष्म देहाशी आहे. आणि संतांचं तादात्म्य सूक्ष्म देहाच्या पलीकडं, जे सूक्ष्म देहाच्या पलीकडं कारण देह आहे, कारण देहाच्या पलीकडं जे चौथं जे शरीर आहे, त्या चौथ्या शरीरामध्ये जो आत्मा सुखरूपपणे वास करतो, त्यांचं तिथं तादात्म्य आहे. तिथं त्यांचा बोध आहे, तिथं त्यांचा शोध आहे, आणि तिथं त्यांचं सांगणं आहे. आणि आमचं सांगणं खाली आहे, तिन्ही देहामधलं आहे, जे नाशिवंत आहे. आणि तिथं येऊन आम्ही तिथं जाण्याचा विचार करतो, होऊ शकत नाही. आणि म्हणून ज्याला जाणायचं आहे त्यानं काय करावं, पहिल्यांदा आपलं मन आणि विक्षेप, जे जीवाचे दोष आहेत, पाप प्रवृत्ती आणि अंतकरणामध्ये असलेली चंचलता, ही जी आहे ते थोडंसं उपासनेनं आणि निष्काम कर्मानं नाहीसा करावं. आता आम्ही घाण कर्म करायचं, चुकीचं कर्म करायचं, नको ते करायचं, नको ते खायचं, नको ते प्यायचं, नाही चित्तशुद्धी, स्थिर पाया पाशी बुद्धी, कैसा मी एक पतित परी तुझा मुद्रा. अशा मुद्रा किती जरी लावल्या आणि किती वेळा जरी गंध अक्षता लावल्या, तरी सुद्धा जे जाणायचं आहे ते जाणलं जाणार नाही. कारण जे जाणायचं आहे ते आपल्यापेक्षा भिन्न नाही. मातीपेक्षा मडकं वेगळं नाही, मडक्यापासून माती वेगळी नाही, अलंकारापासून सोनं भिन्न नाही, सोन्यापासून अलंकार भिन्न नाहीत. तसं जीवापासून ब्रह्म भिन्न नाही. कारण का, जीव आणि ब्रह्म हे एकच आहे. पण हे कधी जीवानं जर अविद्या टाकली तर, अविद्ये गुन्हे झाला जीव, ब्रह्मच अविद्येचा स्वीकार करून जीव रूपाला आलेला आहे. एक दृष्टांत देतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. काय जाणायचं आहे, एका वृक्षावर एक मनुष्य बसलेला होता. एका वृक्षावर एक मनुष्य बसलेला होता आणि त्या वृक्षाची डहाळी अशी नदीवर समांतर गेलेली होती. त्यानं काय केलं, स्वतःला विसरला आणि नदीच्या पाण्यामध्ये बघितलं. बघितल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की त्याच्यामध्ये त्याला प्रतिबिंब दिसलं. प्रतिबिंब दिसल्यानंतर त्या पाण्यामध्ये पडलेलं त्याचं प्रतिबिंब, त्याच्याबरोबर पाणी त्याच्यावरनं वाहत होतं. तो आतला जो मनुष्य प्रतिबिंबित झालेला होता तो गटांगळ्या खात होता, बुडत होता, वाहत जात होता. खरं म्हटलं तर वृक्षात वर बसलेला पुरुष जो आहे तो सुरक्षित आहे की नाही? आहे. तो गटांगळ्या खातोय का? तो पाण्यात पडलाय का? पडण्याची शक्यता आहे का? नाही. तसं या देहरूपी वृक्षावर, बुद्धिरूपी डहाळीवर, अंतकरणरूपी डहाळीवर एक वृक्षस्थ जो आहे तो म्हणजे आपलं ज्ञानरूप जे आहे, म्हणजे कूटस्थ रूप आहे, आपलं जे अस्तित्व आहे ते त्या ठिकाणी सुरक्षित आहे. आपल्या ज्ञानरूपतेला, अस्तित्वाला, कूटस्थाला, त्या आत्मतत्वाला, त्या ब्रह्मतत्वाला काही धक्का लागत नाही. तो ब्रह्मात्मा सुरक्षित आहे. पण का कुणास ठाऊक अनादी काळापासून सर ज्या 6 गोष्टी मांडलेल्या आहेत त्याच्यामध्ये पहिल्यांदा जीव, जगत, ईश्वर, माया, हे सगळे जे आहेत त्याचा संबंध, त्याचे भेद हे अनादी मांडलेले आहेत. आणि त्यामुळं का कधीतरी त्याच्या अंतकरणामध्ये अविद्या निर्माण होऊन त्या अविद्येचं कार्य तो स्वतःला विसरला आणि त्यानं काय बघितलं, पाण्यात जसं बघितलं तसं त्या अंतकरणामध्ये असलेल्या ज्ञानानं स्वतःला विस्मरण होऊन त्यानं बघितलं अंतकरणामध्ये. आणि अंतकरणात बघितलं तर अंतकरणात प्रतिबिंबित झालेल्या चैतन्याला, अविद्यायुक्त अंतकरणात प्रतिबिंबित झालेल्या चैतन्याला जीव असं म्हणतात, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे जीवानं कोणती उपाधी घेतली? अविद्येची घेतली. अविद्येचं कार्य काय? अंतकरण. आणि अंतकरणाचं कार्य काय? वृत्ती. अविद्येचं कार्य अंतकरण आहे. म्हणजे आपलं ज्ञान आता कुठं आलं? अंतकरणात आलं. अंतकरणाची उपाधी घेतली. उपाधी घेतली म्हणजे काय? विशेषण घेतलं. मग आता आम्ही विशेषण कुणाचं घेतलं? अंतकरणाचं. आणि अंतकरणात काय आहे? संकल्प, वासना आणि संस्कार. अंतकरण अज्ञानाचं कार्य आहे सर. मग ते अंतकरण जे आहे ते अंतकरण कसं असेल, कसं त्याच्यामध्ये असलेले जे संस्कार आहेत, वासना आहेत, तसे जीवाला ते तादात्म्य, कल्पित तादात्म्य संबंधानं तो जीव त्या अंतकरणातले गुण स्वीकारतो. जसं
आपण नेहमी उदाहरण देतो, स्फटिकमणी आहे, शेजारी जास्वंदीचं फूल ठेवलं तर काय स्फटिकमणी कसा दिसणार? लाल दिसणार. जर एखादं हिरवं कापड ठेवलं तर स्फटिकमणी कसा दिसणार? हिरवं दिसणार. तसं माझ्या स्फटिक शुद्ध असलेल्या ज्ञानाच्या ठिकाणी अंतःकरण कसं आहे तसं त्याला काय होतात, त्याचे गुण आणि दोष लागतात. मग पहिल्यांदा काय झालं तर ते ज्ञान प्रतिबिंबित झालं. कशामध्ये प्रतिबिंबित झालं? अविद्यायुक्त अंतःकरणामध्ये. मग तो काय झाला? स्वतःला विसरला. वृक्षस्थ जसा स्वतःला विसरला तसा हा कूटस्थ सुद्धा स्वतःला विसरला. म्हणजे कूटस्थ विसरला का? कूटस्थ विसरला का? कारण का? कूटस्थाच्या ठिकाणी अंतःकरणाची उपाधी नाही. पण त्यानं या जीवानं काय केलं? जीव सुद्धा हा काय आहे? शुद्ध आहे. त्यानं फक्त जीव मी आहे, पाण्यात पडलेला आहे, मी गटांगळ्या खात आहे अशी फक्त त्यानं कल्पना केलीस अविद्येनं. तसं मीनच शुद्ध असताना मी जीव आहे ही फक्त त्यानं कल्पना केली. काय जीवा हा भ्रम आहे, मी ब्रह्म नव्हे तरी जीव आहे. मी पण हे चेतन आहे, मी पण हे चेतन आहे, परी व्यर्थ मूर्ख जन भ्रमला आहे. काय जीवा हा भ्रम आहे, मी ब्रह्म नव्हे तरी जीव आहे. म्हणजे ही जीव दशा निर्माण झाली. जीव सुद्धा कसा आहे? शुद्ध आहे. पण त्यानं आता काय केलं? उपाधी. आणि ते कुणाची घेतली? अंतःकरणाची. आणि तिथं काय निर्माण झालं त्याला? तर मी जीव आहे. मी काय आहे? मी जीव आहे. आणि मग त्या जीवानं तिथं तरी थांबला का तो? नाही, ते देहाकडे गेला. आणि मी देह आहे तिकडं गेला. मग देहाकडे तरी थांबला का सर? नाही, त्याने इंद्रिय घेतली. म्हणजे त्या ठिकाणी देह अहंकार निर्माण झाला. मग हे कुणाला झालं सगळं? तर तो वृक्षस्थ जो पुरुष आहे तो स्वतःला विसरला आणि कल्पना करायला लागला. म्हणजे आम्ही ज्या वेळेला आमचं अस्तित्व विसरतो आणि मी प्रतिबिंबित झालोय, मी अंतःकरणाशी तादात्म्य झालोय, अंतःकरण मी आहे, मनवृत्ती मी आहे, बुद्धिवृत्ती मी आहे, चित्तवृत्ती मी आहे. म्हणजे पहिल्यांदा अंतःकरणाचे गुण आम्ही स्वीकारले. आम्ही अंतःकरणात प्रतिबिंबित झालो आणि त्या प्रतिबिंबित अंतःकरणाच्या वृत्ती माझ्या आहेत असं तादात्म्य भ्रांती निर्माण झाली. अंतःकरणाची भ्रांती पहिल्यांदा. खरं म्हटलं तर मी अंतःकरणामध्ये पडलोय का हो? नाही पडलेलो. अंतःकरणाचा मी द्रष्टा आहे सर. पण अंतःकरणाचा मी द्रष्टा आहे सर असं दिवसात आम्हाला कधी वाटते? एकदा तरी वाटते का मी अंतःकरणाचा द्रष्टा आहे, मी देहाचा द्रष्टा आहे, मी या दृश्याचा सगळ्या द्रष्टा आहे? हे दृश्य पाहायचं आणि दृश्यच होऊन जायचं. त्यावेळेला काका म्हणतात की मी कोण आहे हे विचार करतोयस का नाही? काय म्हणतात काकांनी? काय वाक्य लिहिले? तू कोण आहेस आणि काय करत आहेस? अरे तू अलिप्त आहेस, तू निसंग आहेस, तू निर्लेप आहेस, तू निर्विचारी आहेस, तू कूटस्थ आहेस, तू आत्मतत्व आहेस. पण जसा वृक्षस्थ विसरला तसं हा कूटस्थ सुद्धा अज्ञानानं, त्या सर्वत्र असलेल्या कूटस्थाला भ्रांती झाली नाही सर. सर्वत्र जे चैतन्य आहे ना त्याला भ्रांती झाली नाही. या देहरूपी वृक्षावर हे जे ज्ञान आलेलं आहे या ठिकाणी, ते ज्ञान अविद्येच्या प्रभावामुळं. आता तुम्ही म्हणाल त्या कूटस्थावर त्यानं कसं काय हे केलं? प्रमाण आहे सर. वायामन हे नाव एरवी कल्पना सावेव जयाचे निसंगे जीवदशा वस्तू. वस्तूला जीवदशेला आणते. काय मायेची ताकद असेल सर. आपल्या ठिकाणी असलेल्या
ते सर सद्रूपावर आवरण नाही घालत. सद्रूप आपलं कायम आहे, जागृतीत आहे, स्वप्नामध्ये आहे आणि सुषुप्तीमध्ये सद्रूप कायम आहे. मग ह्या तिन्ही अवस्थेमध्ये झाकलं काय गेलं, फक्त सर ज्ञान झाकते, सद्रूपाला नाही झाकत. सद्रूपाला झाकलं तर मन खेळ कुणाशी करणार? सोन्याला झाकलं तर अलंकार कुणाच्या सत्तेवर का निर्माण होणार, प्रतीतीला येणार? काही झाकतंय? आपलं असणे पण आता आहे की नाही? टेन्शन घेऊ नका, मला माहिती आहे तुम्ही टेन्शनमध्ये आलाय, पण घेऊ नका टेन्शन. आपलं जे अस्तित्व आहे आत्ता ते जागृतीमध्ये आहे की नाही? आता आहे ना? मी आहे असं वाटतंय का गेलंय असं वाटते? आहे असं वाटते ना? बाळा तू आहेस ना? हाय, मी आहे. मग मी आहे म्हणजे नक्की कोण आहे? देह म्हणतो नाही, तो म्हणायला लागलाय मी आहे, आणि हा म्हणायला लागलाय अज्ञानानं हाय म्हणून. हा नाही, तोच आहे. आणि स्वप्नकाली स्वप्नाचा अनुभव कुणाला येतो? तो बी म्हणतोय मी स्वप्नाला जाणलं. हा जाणतोय स्वप्नामध्ये, हा जाणतो, हा कॉटवर पडलेला असतोय, अहो तो जाणतोय. ते ज्ञान आहे की नाही? ते जाणतंय तिथं, पण ते जाणतंय पण सकाळी उठल्यावर परत ते ज्ञान जाणलं हे त्याच्यावर बुद्धीत येत नाही. त्यानं जाणलं हे त्याला लक्षात राहत नाही. त्याच्या काय झालंय, बुद्धीमध्ये अज्ञान आहे भरपूर. त्यामुळं जाणतोय तोच. आणि सुषुप्तीमध्ये, निद्रा अवस्थेमध्ये अंतकरणाचा लय झाल्यानंतर ज्या वेळेला त्या आनंदाचा उपभोग घेतो तो, त्यावेळेला आनंदाचा उपभोग घेणारा, आनंदाचा साक्षी त्या ठिकाणी आहे. तो सकाळी उठल्यानंतर अनुभव कथन करतो की मी आनंदाचा उपभोग घेतला. मग आनंदाचा उपभोग घेतला, तो उपभोग आनंदाचा ज्यानं घेतला आणि त्या आनंदाचा जो साक्षी आहे भिन्न आहेत सर. दोघं एक कशी असतील? अनुभव कथन करणारा त्याला आनंद आणि आनंदाचा उपभोग त्याला घ्यायची काय गरज आहे? तो आनंद स्वरूप आहे, तो कशाला आनंद भोगील? आणि तो बी अज्ञानातला, म्हणजे तो प्राज्ञ आहे सर. तिथं प्राज्ञ आहे तो जीव. तिथं अजून तो ईश्वर झाला नाही सर, नाही झाला. जर ईश्वर झाला असता सर तर सकाळी उठून कशाला प्राज्ञ झाला असता? परत सकाळी उठून विश्व कशाला झाला असता? लक्षात येते की नाही? अहो जर आपण आनंदरूप झालो असतो निद्रेमध्ये तर सकाळी उठून जीव कशाला झालो असतो? आणि जीव बी नाही, शरीर होऊन बसते. शरीर बी नाही सर, आबा होऊन बसते. आबा बी नाही, फार्मासिस्ट होऊन बसते. फार्मासिस्ट नाही, लेक्चरर होऊन बसते. लेक्चरर नाही, पती होऊन बसते. पती बी नाही, 2 एकराचा मालक होऊन बसते. अरे कुठल्या उपाध्या? जाणे आजमी अजर कुठे, अक्षय मी अक्षर कुठे? जाणे अजमी अजर, अक्षय मी अक्षर, अपूर्व मी अपार, आनंद मी, अचल मी अच्युत, अनंत मी अद्वैत, आद्य मी अव्यक्त, व्यक्तही मी, ईश मी ईश्वर, अनादि मी अमर, अभय मी आधार, आधेय मी, स्वामी मी सदोदित, सर्व मी सतत, सहज मी सतत, सर्व मी सर्वगत, सर्वातीत मी. हे कुठं सर? आणि आमचं ज्ञान कुठे? संतांचं ज्ञान कुठे? आमचं ज्ञान कुठे? सत्यम ज्ञानम अनंतम गगनाचे प्रावरण. एक सत्य आहे, ज्ञानरूप आहे आणि अनंत रूप आहे. मी कसं आहे? असत रूप आहे, जडरूप आहे आणि अंतरूप आहे. बस हे आमचं ज्ञान. मी जन्माला आलो, मला वय आहे, आता 70 गेली, 53 गेली, आता मी मरणार. हे आमचं ज्ञान. आणि ज्ञानदेवांचं ज्ञान कसं आहे? मी अजय आहे, मी जन्माला आलो नाही. म्हणजे आमचं पहिल्याच वाक्यामध्ये ज्ञानदेवा त्रिफळाचित करतात. त्रिफळाचित, बोल्ड, क्लीन बोल्ड. ज्ञानदेव म्हणतात जाणे जाणते नाही ना. काय जाणायचं आहे? मी अजय आहे. मी कोण अजय आहे? मी आतला जो मी आहे त्याला कधीही जन्म नाही. 2 मी आहेत त्यात, एक खोटा मी आहे, एक खरा मी आहे. खोटा मी आहे की नाही, तो अंतकरणाच्या संबंधानं निर्माण झाला. पण अंतकरण लय पावल्यानंतर जो खरा मी राहतो. उदाहरण मी सांगतो आणि पुढे जातो. आता हा बल्ब लागलेला आहे, बल्ब लाईट द्यायला लागलेला आहे, पंखा फिरवाय, लाईटवर पंखा फिरायला लागलेला आहे, लाईटवर हे कॅमेरा चालू आहे, त्याच लाईटवर हा बल्ब लागलेला आहे, प्रकाशित झालेला आहे. आता बल्ब तापायला लागलाय, कॅमेरा बी तापायला लागलाय, फॅन बी तापायला लागलाय. ह्याला म्हणायचं जागृती. जागृतीमध्ये
त्या लाईटच्या सत्तेवर जसं हे उपकरण तापतात तसं त्या आत्मसूर्याच्या सत्तेवर हे देहरूपी उपकरण आता तापतंय. काय होते? तापतंय. तापल्यानंतर किती त्याला श्रम होते त्याच्यावर ते तापण्याचं टेम्परेचर अवलंबून आहे. बायको जर शांत असली तर कमी तापते, बायको तापट असली तर जास्त तापते. धंदा चांगला असला कमी तापते. धंदा जर आता हे आमचे एक हे आहेत फॅब्रिकेटर वगैरे आहेत, धंदा चांगला झाला कमी तापते. धंदा जर कमी झाला तर जास्त तापते. आवक कमी तापतंय हो, आवक जास्त थंड होते, पण तापतंयच. तापल्यानंतर काय होते? मग लाईट संध्याकाळी आम्ही घालवतोय. लक्षात येते ना? हे जरा आता दृष्टांत असले की जरा बरं वाटते हो. सिद्धांत सांगायला लागले की जरा बोजड होते, कारण बुद्धीला पेलत नाही. पण संतांना गोष्टी सांगायच्या नाहीत. संतांना सांगायचं आहे जाणे अज. हे पहिलंच आता चाललंय चर्चा. अज ते अजर आहे की नाही, ते देह संबंधान आहे. अक्षय आहे ते सगळं प्रकृती संबंधान आहे. अक्षर आहे प्रकृती संबंधान आहे. आनंद आहे सुखदुःखाच्या संबंधान आहे. संत म्हणतात आनंद ना निरानंद, एक ना विविध, मुक्त ना बद्ध, आत्म अनादिपणे. मी मुक्त नाही हे रामा, मुक्त आणि बद्ध हे मनाच्या कल्पना आहेत म्हणले. आत्मा नित्य मुक्त, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त आहे. आणि मी कसा आहे? असत जड दुःख रूप. हे कुणाचं लक्षण? आत्म्याचं. हे लक्षण आत्म्याचं आहे का? अहो हे लक्षण हे अज्ञानानं कल्पित लक्षण आहे, देह संबंधानं. कधी देह म्हटलंय काय मी मरतोय म्हणून? नाही. आमचं ज्ञान म्हणायला लागले सर ज्ञान म्हणायला लागले. आमचं प्रमाण कशाला पाहिजे? आता म्हणायला लागले मी ना 53 गेली म्हणून. कुणाचं 53 कुणाचं गेली? हे घर 53 वर्षाचं झाले. घर कधी म्हणते काय मी 53 वर्षात झालोय म्हणून? म्हणते बाळा तुझं वय किती? हे बघा लगेच सांगते. ज्ञान सांगते ते. म्हणजे ज्ञानानं देहाला परफेक्ट धरले. ह्याला म्हटलं तू स्त्री आहेस, ते ज्ञान सांगते मी स्त्री नाही मी पुरुष आहे. देहाला धरलेस. त्याला सांगितलं तू काळा आहेस, ते ज्ञान सांगते नाही मी काळा नाही मी गोरा आहे. कुणाचं लक्ष नाही? त्वचेचं. मी इंद्रियाकडे गेले सर. ज्ञानेंद्रियाची गुणधर्म अनन्य अध्यास ज्याला म्हणतात, धर्मसहित धर्मीचा अध्यास. गोरा असला तर त्वचेचा रंग गोरा आहे, त्वचा हे त्याचा धर्मी आहे आणि त्याचा धर्म आहे गोरेपणा. त्या धर्मसहित धर्मीचा अध्यास. डोळे चांगले असले तर म्हणते मी कसा आहे? राजस सुकुमार मदनाचा पुतळा. हे कशाचं लक्षण आहे? देहाचं लक्षण आहे. म्हणून देह सत्यत्व भ्रांती सगळ्यात अवघड भ्रांती आहे. ह्या देहामध्ये असलेली 36 तत्व किंवा देहामध्ये असलेली 32 तत्व ह्या सगळी घालवायची आणि देहाचं निरसन करायचं सगळ्यात अवघड काम आहे. आणि जोपर्यंत तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे नाही निरसला देह तोवर अवघे संसारिक. 3 देहात संसार आहे सर, जागृती स्वप्न सुषुप्ती. आणि 3 देहाच्या पलीकडे या काका म्हणतात की मज आठवत नाही मला, पण काकांचं एक वाक्य आहे की तुर्येवरी बैसली आशा तृष्णा निवारली म्हटली. आणि मग तुर्येवरी बैसली. तुर्या म्हणजे महाकारंदी. आणि महाकारंदी ह्यामध्ये संत म्हणतात तुझी अस्तित्व, तुझं जाणीव, तुझं ज्ञान त्या ठिकाणी आहे. मग आता आम्ही कुठल्या महाकारण काय? आम्हाला कारणच समजेना, आम्हाला सूक्ष्म समजेना, आम्हाला स्थूल समजेना. महाकारण कुठलं समजते? कसं समजणार? मग आता हे समजायचं असेल तर जाणतेनी गुरु भजीची. तुला ह्या शाळेत कोण सांगणार नाही. हे प्राथमिक विद्यालय, माध्यमिक विद्यालय, त्यानंतर ते कॉलेज, ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज, त्याच्यानंतर PhD, ते यांचं कामच नव्हे. मग जायचं असेल तर महाराजांना एकदा प्रश्न विचारला, महाराज असं आहे उत्तर सांगा. महाराज म्हटले आता सांगू शकत नाही. म्हटलं महाराज असं का? तर म्हटले प्रश्न विचारायची पद्धत असते म्हटली. म्हणजे कसे? तद्विधी परिप्रातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शना.
तनु मनु जिवे चरणासी लागावे. पहिल्यांदा लागा लागते म्हटली चरणास. असा जाऊन ते काय पुढारी आहेत त्यावेळेला उठला आणि गेला प्रश्न, मुक्ती मला कशी मिळेल, ज्ञान मला कशी मिळेल, वैराग्य म्हणजे काय, असं सांगून तिथे संत सांगत नाहीत, जा म्हणतात. हे काय म्हणले, हे काय तुझं काय चोरून आणलंय त्यावेळेला? हा, आलास उठलास आणि मला धमक्या द्यायला लागलास, महाराज या दर्शन. एवढं सोपं आहे दर्शन? रस्त्यावर पडल्यात होय त्यावेळेला महाराज? नाही नाही, तनु मनु जिवे चरणासी लागा. तन अर्पण, मन अर्पण आणि जीव अर्पण. हाय तयारी? गुरुची सेवा कराय वेळ नाही, मनानं चिंतन करायला वेळ नाही, जीव काय समजून घ्यायला वेळ नाही. मग कधी लागणार चरणाला? अहो जीव म्हणजे काय? जीव अर्पण करायचा आहे, मन अर्पण करायचं आहे, सूक्ष्मदेह अर्पण करायचा आहे, तन अर्पण करायचं आहे. सर स्थूल देहाचा निराश करायचा आहे, सूक्ष्म देहाचा निराश करायचा आहे. आणि जीव अज्ञानानं निर्मित आहे, बुद्धीमध्ये प्रतिबिंबित आहे, त्याचा निराश करायचा आहे. आणि गुरूंचं दर्शन घ्यायचं आहे आणि तिथं विचारायचं आहे, विचारा मी कोण आहे, मी कोण आहे. आम्ही ह्याला विचारतोय मी कोण आहे. अरे मी कोण आहे? ते म्हणतात तू फार्मासिस्ट आहेस, तू आमका आहेस, आबा देसाई आहेस. झालं, आम्हाला मी पटतंय. तसंच झालं होतं त्या इंद्राला आणि विरोचनाला. इंद्राला आणि विरोचनाला तसंच झालं. 33 वर्षे घालवली, पण विरोचनाचं समाधान झालं, पण इंद्राचं झालं नाही. बरोबर आहे ना? म्हणून परत गेला. त्यावेळेला त्याला कारण देहाचा उपदेश केला. आम्हाला काय झालंय, 33 मिनिटं सुद्धा संतांच्या जवळ बसायला वेळ नाही. वेळ कुठं आहे सर? गुरुकडे जायचं म्हटलं तर भीती वाटते, भीती वाटते हो. आणि गुरुकडे गेल्यावर आम्ही मागणार काय? धनम देई, पुत्रम देई, भार्याम देई. घर झालं, फ्लॅट झाला, बंगला झाला, गाडी आली, नातवाला नोकरी लागली, हे झालं, नात चांगली आहे, सगळं सुटसुटीत आहे, ओके आहे. अरे पण जन्ममृत्यूची भीती गेली काय? तुझं ज्ञान झालं काय? तुला स्वरूप कळालं काय? नाही कळालं. मग काय कळालं? जे कळालं ते खरं नाही, जे कळायला पाहिजे ते समजलं नाही. आणि मग काय झालं? आता वाया गेलं. आता वाया गेलं, बुद्धी चालत नाही, आता सांगितलं तर समजत नाही. म्हणून ते म्हणले, प्राप्त होनी नरकाया, निर्फळ गेली शतवर्ष वाया. आला कोटून या ठाया, पाहिला नाही मूळ पाया. मोहोनी धनसुत जाया, झोकामध्ये लागे वागाया. द्रव्य ठेवी साचून, काय किरकिरात्मज्ञाना वाचून, आणि काय ग्रंथ वाचून. जे कळायला पाहिजे सर ते कळालं नाही, जे कळलंय ते खरं नाही. ज्याला कळतंय तो खरा आहे, तिकडं मनाचं लक्ष नाही. ज्याच्या सत्तेवर कळणं आहे. आता मी बोलतोय, तुम्हाला कळते? हो कळते की नाही? अहो जरा बोला की, कळते ना? आणि काय कळत बी नसेल, अहो काय बोललेलं सगळंच कळते काय? नाही कळत. काय कळतंय आणि काय कळत नाही. पण कळत नाही हे तुम्ही अनुभवानं सांगताय ना, म्हणजे तिथं अनुभव घेणारा कोणतरी हाय, त्याचं कळणे पण तिथं हाय. कळल्याशिवाय सांगताय काय कळत नाही म्हणून? म्हणजे कळण्याची व्यवस्था आहे, आणि त्या कळण्याच्या व्यवस्थेचंच ज्ञान नाव आहे चैतन्य. त्या कळण्याच्या व्यवस्थेचं नाव आहे पांडुरंग. त्या कळण्याच्या व्यवस्थेचं नाव आहे संवीत. आणि ते जर तुला कळायचं असेल तर संत म्हणतात, जाणते नी गुरु भजिजे. कसं गुरु भजायचं असेल? तनु मनु जिवे. हां, तनानं काय गुरुकडे गेलं की नाही, माणसं वर्ण गोड बोलतात, आत सगळं कडू असते. आत गुरुकडनं काहीतरी काढायचं असते. गुरु पण चॅप्टर असतात, त्याला माहीत असते हे गिरायक कशासाठी आले, त्याचं त्याला देऊन टाकतात, जा घराकडे म्हणतात. मग संत काय गोंदवलकर महाराज म्हणतात, सगळी बाबा माझ्याकडे येणारी गिरायक जी आहेत ती जिऱ्या मिऱ्याची आहेत, मला द्यायचे आहेत हिरे, पण ही मागायला लागल्यात जिरं आणि मिरं. तसं आम्ही सुद्धा संताकडे गेलं की आम्हाला हे सगळं शरीराचंच मागतोय, सगळं शरीराचं मागतोय. बंगला काका सव्यसाची वा, स्वामी प्रसाद वा, कुणाचं? शरीर. झोपायला कर्लॉन गादी कुणाची? शरीर. बसायला गाडी कुणासाठी?
म्हणजे आम्ही दिवस रात्र शरीर होऊन बसलोय. काय होऊन बसलोय? आणि जाताना काय शरीरही होऊन जातोय का? शरीर काकांकडे जाताना मोहनराव तुम्ही शरीर म्हणून जाताय का शरीरी? देह म्हणून जाताय का देही? माया म्हणून जाताय का माई? प्रकृती म्हणून जाताय काय पुरुष? आत्मा म्हणून जाताय का प्रकृती? काय म्हणून जाताय? मोहनराव होऊन जाताय. आता मोहनराव कुठं आहेत म्हणायचं? यात ह्या शरीरात मोहनराव कुठं आहेत? सगळ्यांना मोह घातलाय तो मोहनराव वेगळा आहे, आणि जो मोहात अडकलाय तो मोहनराव वेगळा आहे. दोन्ही बी रावच आहेत. पण मोह नसलेला राव एक आहे आणि मोहात असलेला एक राव आहे. तर आमचं ज्ञान मोहात आहे. आणि जोपर्यंत मोहाचा क्षय होत नाही, मोह कशात झालाय? पहिल्यांदा देहाचा झालाय. देहाचे विषय, डोळ्याचा विषय रूप, त्याचा मोह आहे. फिनलँड, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, युरोप, जपान, जर्मनी, फ्रान्स, इटली. मोह. कशाला मोह? संत म्हणतात जे दिसतंय ते बघू नकोस, ज्याच्यामुळं दिसतंय ते बघ. अहो हे दिसतंय हो, अहो हे गाढवाला बी दिसते. ते काय तुम्ही सांगताय? हे मूर्ख माणसाला पण दिसते, अज्ञानी माणसाला पण हे दिसते ना. काय हे? काय आहे? चष्मा आहे. पण चष्मा आहे हे कळलं कुणाला? चष्म्याला कळत नाही. बरं यात चष्मा कुठे आहे? समजा ही काच काढली बाजूला, ह्याला काय म्हणायचं? समजा या दोन काचा काढल्या, ह्याला काय म्हणायचं? दांड्या. काय म्हणायचं? दांड्या आहेत हो ह्या. कांड्या दांड्या काय म्हणायचं? बरं जाऊन दे. नुसतीच जर मी तुम्हाला ही कांडी दिली तर याला काय म्हणणार तुम्ही? कांडी मी म्हणणार नाही, कांडीची बी दांडी उडली. मग काय? हे प्लास्टिक आहे म्हणणार तुम्ही. काय मग आता प्लास्टिक गेलं, कांडी झाली, कांडीची दांडी झाली, दांडीचे दोन दांड्या लागल्या, चष्मा झाला. चष्म्याला हे आकार आला, परत हे लागलं, आता म्हणते चष्मा झाला. अरे पण हे चष्मा कुठं काय? कल्पना झाली हो. कुठं झाली? हित नाही, याला माहित नाही. त्या मनानं कल्पना केली आहे, याला चष्मा म्हणायचं. आणि ह्याच्यामध्ये जो ज्ञानरूप आत्मा आहे तो भरलाय का नाही? अहो ह्यात भरलाय का नाही आत्मा? अहो तुम्ही म्हणता ना आत्मा सगळीकडे आहे, का आत्मा बावड्यातच आहे? मोहनराव सर्वव्यापी आहे. खांबात हाय, मग ह्या देहरूपी खांबात हाय. ह्याच्यातला बी पत्ता नाही आणि ह्यातला बी पत्ता नाही. ह्यो खांबच होऊन बसलाय. म्हणून हिरण्यकशिपूनं लाथ घातली आणि खांबातनं कोण आला? नरसिंह आला. मग ह्याला घाला लाथ आता. मग मारू का लाथ तुम्हाला? आता चालेल असं म्हणाल? मला लाथ लागली नाही. समजा तुम्हाला जर लाथ घातली तर म्हणणार काय तुम्ही? मला लाथ घातली नाही म्हणून म्हणणार म्हणजे देह हाय, देह आहे. मग उदाहरण काय द्यायचं प्रवचनकारांनी? गौतम बुद्धांच्या अंगावर थुंकला, गौतम बुद्धांना शिव्या दिल्या, ते म्हणले मी काय स्वीकारलं नाही. आणि तुम्हाला दिल्या तर, मला दिल्या तर चालते? एकनाथ महाराजांच्या अंगावर म्हणे 100 वेळा थुंकला, आपल्यावर 1 वेळा थुंकला चालते? मुस्काड फोडीन. त्यावेळेला काय आत्मतत्व काय झोपाय जाते? त्यावेळेला आत्मतत्व काय झोपाय जाते का? आमचं ज्ञान झोपाय जाते काय? मी ही शरीर नाही म्हणून संत म्हणतात. संत काय म्हणतात? मी शरीर नाही, मी स्थूल नाही, मी सूक्ष्म नाही, कारण नाही, मी मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही, मी जागृत नाही, स्वप्न नाही, सुषुप्ती नाही, मी विश्व नाही, तेजस नाही, प्राज्ञ नाही. सर हे कधी सर जायचं? कधी काही घेऊनच जायचं सर? हे आता आम्ही सर गाठोडं बांधूनच घेतले सर. अवघड आहे. देहाच्या निरासे पाविजे या ठाया म्हटले. देहाचा निराश करायचं आणि मी ब्रह्म आहे जाणायचं, हे एवढं सोपं नाही. किती वेळा आम्ही जर सर आजपर्यंत ऐकलं, ऐक शिष्या येथेची वर्म सोये तूच आहेस ब्रह्म, या कारणे संदेह धरूच नकोस. आमच्याकडे जे आवरण आहे सर, असत्वापादक आवरण, अभानापादक आवरण. एक तर आम्हाला ब्रह्म कळेना,
त्याचं झालंय, त्याचं ब्रह्म आहे का नाही माहिती नाही. हे जगाला जे अस्तित्व आहे, जे नित्य आहे, ते त्रिकाला बाधित आहे, जे तिन्ही काळामध्ये बाधित होत नाही, असं जे सद्रूप आहे, असं जे ज्ञानरूपत्व आहे आणि असं त्याचं जे अनंतत्व आहे ते ब्रह्म आहे. आणि ते संत म्हणतात तू ते जाण. आता ते जाण्यासाठी तनु मनु जीवे चरणासी लागावे. अगर्वता, तिथं अगर्वता सांगितलं. परत तुझा अहंकार काय धरू नकोस, स्वतःला फार कळते असं काही समजू नकोस. कारण कळणं आलं की त्या कळण्यामध्येच ब्रह्मतत्वाचा, तिथं ब्रह्मतत्व निघून गेलेलं असते. कळण्यामध्ये ते ब्रह्मतत्व जे आहे ते, म्हणून ते म्हणतात विज्ञातम विजानती अविज्ञातम म्हटले. असं उपनिषदकार म्हणतात. ज्याला ते कळलंय असं वाटते त्याला ते काहीच कळलेलं नसते, आणि ज्याला काही कळलं नाही असं वाटते त्याला थोडंफार कळलेलं असते. आणि कळणं आणि न कळणं हे त्या स्वरूपाला स्पर्श पण करत नाही. हे सगळं अंतःकरणाचं काम आहे, वृत्तीचं काम आहे. वृत्तीमध्ये ज्ञान आणि अज्ञान आहे. वृत्ती आणि वृत्तीमध्ये असलेलं ज्ञान आणि वृत्तीतलं असलेलं अज्ञान, ह्या दोन्ही वृत्ती ज्ञान अज्ञानाच्या पलीकडं, भाव अभावाच्या पलीकडं असलेलं जे भाव अभावातीत ज्ञानरूपत्व आहे, ते आम्ही कधी होणार सर म्हणा काय हायच आपण, व्हायचा काय प्रश्न. पण त्याचा अनुभव, त्याची एक स्थिती, त्याचं एक अस्तित्व, त्या देहामध्ये अनुभवणं, हे ज्या वेळेला अनुभव, तुका म्हणे चाखून सांगे माझा अनुभव आहे. मी ते अनुभव जो माझा, आपलं काय सर होते माहिती आहे मोहनराव, आपल्या अस्तित्वात विकार नाहीत, पण विकाराशिवाय आम्ही एक क्षण राहू शकत नाही, अनुभवू शकत नाही. आमच्या अस्तित्वामध्ये विचार पण नाही आहे, वृत्ती पण नाही आहे, पण वृत्तीरहित आमचं असलेलं निरपेक्ष अस्तित्व ते आम्हाला अनुभवाला येणार. म्हणून संत काय म्हणतात, शरीर मौन करण्यापेक्षा इंद्रिय मौन करा. इंद्रिय मौन करण्यापेक्षा काष्ठ मौन, शरीर मौन, इंद्रिय मौन, वाचा मौन. बघा, पहिलं शरीर मौन करा म्हणतात. अभ्यास करायचा आहे ना, शरीर मौन करा, त्याला काष्ठ मौन म्हणतात. नंतर इंद्रिय मौन करा. इंद्रिय म्हणजे डोळ्याला पाहायचं थांबवा, डोळ्याला त्यांचा विषय जो आहे ना बंद करा, कानाचा विषय बंद करा, जिभेचा विषय थांबवा. त्याला शम म्हटले. शम योगाचे ते भाग्य क्षमा. आधी दमा इंद्रिय म्हटले. इंद्रियांचं दमन करा आणि मनाचं शमन करा. मग इंद्रिय मौन झाली, मग मनाच्या ठिकाणी असलेल्या वृत्तीचं मौन करा. आता असं हे मौन केल्यानंतर जी स्थिती राहते सर, त्याला संतांनी चैतन्य किंवा मौन असं संबंध. मौन म्हणजे काय झालं, शरीर संबंध संपला, इंद्रिय संबंध संपला, वाचेचा संबंध संपला, आणि राहिलं काय, वृत्तीचाही संबंध संपला. आता वृत्तीरहित ज्या वेळेला आमची स्थिती असते सर, त्यावेळेला ते त्या शुद्ध ज्ञानरूपतेचं अस्तित्व आहे, ते ब्रह्मरूपतेचं अस्तित्व आहे. तिथं वृत्ती आली की सविकल्प येते, आणि वृत्ती गेली की निर्विकल्प होते. असं एक निर्विकल्प अस्तित्व संत म्हणतात. ते तुला जाणायचं असेल तर बाबा, निर्विकल्पातनं सविकल्प कधी होते, सविकल्पातनं जीवदशेला कधी येते, जीवदशेतनं अहंकार दशेला कधी येते, अहंकार दशेतनं इंद्रियांच्यावर कधी येते, आणि इंद्रिय विषयरूप कधी होतात. आमचं ज्ञान सर ते व्हायला लागले सर. आणि तेच ज्ञान परतोनी पाठमोरी ठाके, मग आपणासी आपण भेटे, मग देखत केवे ओळखे ती वस्तू गामी. असं पाठीमागे यायची. म्हणून आमचे विनयानंद एक गोष्ट सांगायची. सिंह चालतो ना, झालं सर, संपलं, 5 मिनिटं आहेत, असं करूया. हे काय विषय मोठा आहे, चिंतन मोठा आहे, चिंतन मोठं आहे. 1 तासात काय होणार नाही.
अहो कितीतरी आता सर आहेत आमचे, मी सरांचं नाव घेतो का, आमचं प्रेमाचे संबंध आहेत हो, आणि आम्हाला माहिती आहे दोघांना की बाबा आम्ही आता करून करून भरपूर झालंय, वाचून वाचून सगळं पाठ झालंय, पण अनुभूतीच्या क्षेत्रात जायचं म्हटलं तर फार अवघड आहे, फार अवघड, फार अवघड. तू म्हणाला सोपं आहे, करून बघा. सोपं आहे तर करून बघा, होतंय का, ते निर्विकार अस्तित्व जमतंय का. ज्ञानदेव काय साधे नव्हते, एक क्षण देवाच्या द्वारात उभा राहा म्हटलं, बास तुला तिन्ही चारी मुक्तीचा लाभ होतोय म्हणले. मग पहिली मुक्ती कुठली आहे सांगा, बोला. सर थांबा, तुम्ही नको, हां बोला. हे विद्यार्थी लई वर्ष झालं वर्गात येतात. हां चला मोहनराव बोला की, पहिली मुक्ती सांगा. हां सर आहेत म्हटल्यानंतर सर विद्यार्थ्याला प्रश्न विचारणार, कारण सरांनी शिकवलेलं आहे काल, ते विद्यार्थ्यानं ग्रहण केलं की नाही बघायला पाहिजे. पण इथं सुद्धा काय होते, ते विद्यार्थी काय म्हणते, हाय पारायण ठेवले, जायला पाहिजे, बोलवत्यात, आपण वारकरी आहे, पण स्वतःहून जाऊ, अभ्यास करून, गुरूंना काहीतरी सांगून असो. हां सलोकता. मग सलोकता मुक्ती कधी होणार, तर स्थूलाचा निराश झाला तर सलोकता मुक्ती होते, जवळ जाते, देवाकडे जाण्याची जवळ झाल्या. समीपता मुक्ती का, सूक्ष्म देहाचा निराश झाला तर आणखी जवळ जाते. अंतकरणाचा निराश व्हायला पाहिजे, अंतकरणातल्या वासनेचा निराश व्हायला पाहिजे. वासना आहेत आणि मुक्त झालाय असं कधी होत नाही. मोह आहे ना अंतकरणात, आणि मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष, वासनेचा क्षय म्हणजे मोक्ष. तोपर्यंत जीव मुक्त होत नाही, कारण जीवानं वासना धरल्यामुळं बद्ध झालाय, आणि वासना सोडला की मुक्त होतोय. पण आम्ही ते सोडायला तयार नाही, आणि ते धरून संत आपल्याला मुक्त करू शकत नाहीत, कारण जे धरलंय त्याच्यामुळंच अडकलंय. मग जे धरलंय ते सोडलं तर मुक्तच आहे. अज्ञानानं धरलंय हो सगळं, अज्ञानातनं वासना निर्माण झाल्या, अज्ञानातनं देहबुद्धी निर्माण झाली, देहबुद्धीतनं वासना निर्माण झाल्या, वासनेमधून हे आम्ही कर्म करायला लागलोय, तो अहंकार कर्म करायला लागलाय, त्याचा कर्मबंध व्हायला लागलाय, आणि त्याचा कर्मबंध आमच्या चित्तामध्ये साठायला लागलाय, आणि चित्तामध्ये साठल्यामुळं चित्त जे आहे ते शुद्ध व्हायच्या ऐवजी अशुद्धच व्हायला लागले. मग आमचा आता रोज आहे की नाही कर्मबंध आणि त्या चित्तामध्ये अशुद्धता हे चालूच आहे सकाळपासून. जे सगळं आम्ही कर्म करतोय ते अज्ञानानं करतोय, अहंकारानं करतोय, त्याचा चित्तावर संस्कार होतोयच मी केलं म्हणून. आणि संत आमचे सर तर म्हणतात, हे मजची स्तव झाले परी म्या नाही केले, ऐसे जेने जाणीतले सुटला. माझ्या सत्तेवर प्रकृती कार्य करायला लागल्या, मी काय करत नाही, मी नुसता अधिष्ठान आहे, मी नुसता तटस्थ आहे, मी नुसता साक्षी आहे. माझ्या सत्तेवर जरी प्रकृती कार्य करत असली तरी मी मुक्त आहे, आणि कार्य प्रकृतीचं आहे. प्रकृती क्रियमाना आणि गुणे कर्माणी सर्वशा. अहंकार विमूढ आत्मा करता इति म्हणणे, अहंकारानं मी करता व्हायला लागलोय, भोगता व्हायला लागलोय, पापी पुण्यवान व्हायला लागलोय. समीपता कधी होते, तर हे सूक्ष्माचा निराश व्हायला लागते, आणि स्वरूपता कधी होते, कारण देहाचा निराश व्हायला पाहिजे. मग कारण देहामध्ये सर आत्ता आम्ही कारण देहात आहे, आत्ता आम्ही सर सुषुप्तीत आहे, कारण आम्ही आत्ता स्वतःला जाणे ना, आणि आमचं जे आत्ता जे जाणणं आहे ते विपरीत जाणणं आहे, देहाचं जाणणं आहे. आम्ही अजून म्हणतोय मी या संप्रदायाचा, मी संप्रदाय. आत्म्याला काय म्हटलेलं आहे, नामरूप संबंधू जाती क्रिया भुविदू, हा आकाराशी प्रवादू, वस्तूशी नाही, नाम नाही, रूप नाही, तुला झालाय भ्रम, सद्गुरूचे पाय धर, सत्य कळेल वर्म, तुकड्या दास सांगे आम्हा, अभ्यास शिकाठीनं कर. अभ्यास करायला पाहिजे. अभ्यास जर केला नाही, ज्ञानदेव म्हणतात सर्व सुख गोडी, साही शास्त्र निवडी, रिकामा अर्धगडी राहू नको. ह्या जीवानं अंतकरणाची जर उपाधी सर टाकली तर वृक्षस्थानं स्वतःला न विसरता तो मिथ्या आहे असं जाणलं तर, मी बुडत नाही असं जाणलं तर, मी गटांगळ्या खात नाही जाणलं तर, मी वाहत जात नाही जाणलं तर, मग हे कोण सांगणार. ते काठावरनं चाललेले जे होते ते त्याला सांगत होते, घाबरू नकोस, तू सुरक्षित आहेस. तसं सद्गुरू सांगतात,
घाबरू नकोस. तू या देहरूपी पिंजऱ्यामध्ये जरी असलास, बुद्धिरूपी ढाळीवर जरी असलास, तरी सुद्धा तुझं ज्ञानरूपत्व कुठंही गेलेलं नाही, असं सद्गुरू सांगतात. मग ह्याला पटत नाही, त्या ठिकाणी त्याला संशय निर्माण होतोय. असं कसं, मी तर कर्म केलं, आता कर्म करायला लागलोय. अरे बाळा, हे कर्म प्रकृतीचं आहे. मग मला कसं वाटायला लागले? अज्ञानानं वाटायला लागले. ती अज्ञान सोड आणि प्रकृती कशी कर्म करते ते जरा साक्षीभावानं बघ. गुरु सांगतात. तरी पण ते आणि परत जरा मागं वळलं की आणि आहे तसं आहे. जरा आपण म्हणतो ना, शेवाळं जरा बाजूला केलं, मागं वळलं की आणि तसं, जरा इथनं गेलं बाहेर की आणि आहे तसं आहे. ते आता काय झालंय, शेपूट आता फुंकणीत घालून ठेवले, ते झालंय सरळ. त्या फुंकणी काढली, ही फुंकणी चालू आहे, हो फुंकायचं काम चालू आहे, ही फुंकणी काढली की आणि हा हाय तसा आहे. आधी होता वाघ्या, त्याचा झाला पाग्या, त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जायना. पण तुकाराम महाराज तसं नव्हतं. आधी केला सत्संग, तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन राहीना, मूळ स्वभाव जायना. त्याचा स्वभाव बघा भजनाचा आहे आणि आमचा स्वभाव भोजनाचा आहे. आता वाजलं बघा, आता म्हणते बास बास, हे नको म्हण, हे काय नको, हे काय काय लय अजून वेळ आहे आपल्याला, हे आत्ताच करून काय करायचं आहे? मुलं बाळाची लग्न व्हायचं आहे, नातवाचं लग्न व्हायचं आहे, त्याला पोरं व्हायचे आहेत, त्याला शाळेत घालवायचं आहे. हे नंतर ज्ञानेश्वरीचं बघूया की. 16 वर्षी वाचली ज्ञानेश्वरी, 16 वर्षी लिहिली ज्ञानेश्वरी, 16 वर्षी सांगितली ज्ञानेश्वरी, 16 वर्षी अनुभवली ज्ञानेश्वरी. आमचं आता 16चं उलटं झालंय. 61 साजरी झाली, 71 झालं, 75 झालं, 81 झालं, 90 गाठायची वेळ आली. अजून ज्ञानेश्वरीतलं ओम नमोजी आद्या समजणं झाले, ओमच कळेना अजून. सगळा बिंदू नटलेला आहे. आकारात्व आहे, उकारात्व आहे, मकारात्व आहे, अर्धचंद्रेत्व आहे, त्याच्याशिवाय ओंकार कुठं आहे सर? बिंदुरूपी परमात्माचं विश्वात नटलेलं आहे. असं जे जाणायचं आहे, जगत मिथ्या आहे. आता जगतामध्ये असलेलं नामरूप हे मिथ्या आहे, ते मायेच आहे. आणि त्याच्या ठिकाणी असलेलं अस्थिभाती प्रिय जे आहे ते परमात्म्याचं आहे, ते ब्रह्मस्वरूपाचं लक्षण आहे, ते स्वरूप लक्षण आहे. आणि हे जे आहे नामरूप आहे ते कल्पित आगांतुक लक्षण आहे, मायेचं लक्षण आहे, कल्पनेनं निर्माण झालेलं आहे. हे जर समजलं तर अस्थिभाती प्रिय कुठं नाही. नर नारी आणि जग कोण आहे, नर नारी जग कोण आहे, आणि अस्थिभाती आणि प्रिय आहे. नामरूप कल्पित आहे, हा अनुभव सर्व जगा आहे. का जीवाला भ्रम आहे, मी ब्रह्म नव्हे तरी जीव आहे, मी ब्रह्म नव्हे तरी जीव आहे. काय जीवाला हा कधी जीवत्वाचा भ्रम झाला सर? देहत्वाचा भ्रम कधी झाला? अनादी काळापासून सर हे भ्रम आमच्याबरोबर चालत आलाय. कसा लगेच जाईल? जाणार नाही सर. किती जरी म्हणून हा अक्षर पुरुष आहे सर, हा अज्ञान पुरुष आहे, हा प्राज्ञ आहे सर. तिथंच ईश्वर आहे सर. पण आम्ही प्राज्ञ होतोय सर, पण ईश्वर होत नाही. आम्ही कर्ते भोगते होतोय, पण आम्ही असंग होत नाही. माझं अकर्तृत्व प्रगट आहे ईश्वराचे म्हटले. आमचं अकर्तृत्व प्रगट होईना सर व्यवहारामध्ये. कर्तृत्वच प्रगट होतं, भोक्तृत्वच प्रगट होतं, साक्षीत्व प्रगट होईना झाले. म्हणून जे ईश्वराचे गुण आहेत, सर्व नियंत्रत्व, सर्व कर्तृत्व, सर्व भोक्तृत्व, सर्व साक्षीत्व, सर्व प्रेरकत्व आणि सर्व ज्ञातृत्व, हे ईश्वराचे गुण आहेत सर, लक्षणं आहेत. ती प्रगट होईनात. आणि जीवाची लक्षणं प्रगट होत्यात. मी करता, मी भोगता, मी पापी, मी पुण्यवान, मी केलो, मी करणार, मी जन्मलो, मी मरणार. कायम हेच मागील प्रोसिडिंग वाचून कायम करणे. गुरु म्हणतात हे प्रोसिडिंग पुसून टाक, ये मग तुझ्या पाठीवर लिहितो की तू कोण आहेस आणि काय करत आहेस. मग गुरु लिहितात, ऐक शिष्या येथेची वर्म, सोय तूच आहेस ब्रह्म, या कारणे संदेह धरूच नकोस. आणि म्हणून आपल्याला संत म्हणतात बाबा जाणायचं आहे. आणि ते काय आहे की तू ब्रह्म आहेस, जगत मिथ्या आहे,
जगत ही भ्रांती आहे, जगत हे स्वप्न आहे, जगत ही कल्पना आहे, जगत ही माया आहे, जगत हे नामरूप आहे. आणि त्या नामरूपाला, कल्पनेला आधार जे आहे ते त्याही ठिकाणी अस्तिभाती आहे. आणि याही ठिकाणी माझं अस्तित्व, भातित्व आणि प्रियत्व तिन्ही काळामध्ये अखंडित आहे. असं जर जाणलं आणि ते जाणायचं असेल तर व्यवहारात जाणता येणार नाही, कुठल्या शाळेमध्ये जाऊन जाणता येणार नाही, घरामध्ये जाणता येणार, नवे नवे ग्रंथ वाचून पण जाणता येणार नाही. नाहीतर लय जर मुक्त झाले असते. उलट हे वाचणारेच अडकत्यात जास्त. कारण ती महाराज एक नवीन पदवी लागते. हो, महाराज म्हटले की आता बघते आता कोण महाराज यातला. गुरुवर्य म्हटलं तर लय चेकाळते. हा पहिला हरिभक्त होता, हरिभक्त श्री आबासाहेब देसाई, आबा देसाई. नंतर हरिभक्त परायण आबासाहेब देसाई, जरा ग्रेड वाढली. मग आता त्याच्या पुढे हरिभक्त परायण गुरुवर्य झाली. कल्पनेतनं कल्पन्या अरे याचं अस्तित्व आहे तसंच आहे की. ह्या उपाध्या कुठं खऱ्या आहेत? मी उपाधी सोडायलाच तयार नाही. संत काय म्हणतात? उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारती. म्हणून पहिल्यांदा त्या ज्ञानानं पहिल्यांदा अंतकरणाची उपाधी सोडून जर राहिला, मनाची उपाधी सोडली, सुखदुःख मनाचं आहे, माझा काय संबंध नाही, गेला. बुद्धीचं ज्ञान अज्ञान, माझा काही संबंध नाही. चित्ताचं चिंतन, माझा काही संबंध नाही. अहंकाराचं अभिमान, माझा काही संबंध नाही. हाय सोडायचं यार आम्ही ते नसलं तर ते बैल मार मुझे मारून घेते, ती लाली लाल होते सगळं. अरे मग ते लई ताप देते हो मन. अरे मन सोड ना, हा विचार सोड ना, वृत्ती सोड ना. आमचं काय होते माहिती का? वृत्ती उठत्या दादा, वृत्ती उठत्या, ती विषयाकडे नेऊन त्याला विषयाची कल्पना निर्माण करते. त्याच्याबरोबर त्याचं ज्ञान त्या विषयाबरोबर त्या बाजारपेठेत जाते आणि ते सगळा वेळ आहे की नाही तुझं अस्तित्व गायबच करते. त्याचं जे ज्ञानरूपत्व आहे ते गायबच करते आणि जाताना सांगते फसवलं का रे तुला. कशानं फसवलं सर? नुसतं एक वृत्ती काढली, एक कल्पना सर, एक इच्छा निर्माण केली. इच्छा म्हणजे मन, इच्छा म्हणजे कल्पना, इच्छा म्हणजे वृत्ती. आणि वृत्तीला आणि कल्पनेला मनाला अस्तित्व कुठे आहे सर? नाही. पण नसलेलं अस्तित्व माया निर्माण करते आणि असलेलं अस्तित्व झाकून टाकते. काय खेळ करत असेल सर. आणि यात किती जण अडकलेत माहिती आहे का? सगळेच अडकलेत सर. मायेपासून सुटले 4 जण, सद्गुरू सोडले. या मायेपासून सुटले 4 जण. कोण कोण? एक संत सुटले, भक्त सुटले, ऋषी सुटले, मुनी सुटले. आणि शास्त्रकार काय म्हणतात? या मायेपासून सुटले 4 जण, भीष्म, कार्तिक, हनुमान आणि कोण? शुक. हे 4 जण सुटले. कल्पनेपासून सुटले. कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा, तेने पडे गोवा नेने हरी. असो जाणतेने गुरु भजीजे, तेने कृतकार्य होईजे. जीव जन्माला आला, त्यानं बरंच काय केलं. बरंच केलं म्हणजे काय केलं माहिती आहे? थोडक्यात कल्पना केली. बावडा कल्पना. बावड्यातली गल्ली वाडकर गल्ली आणि तिकडची पिंजार गल्ली आणि कुठली गल्ली आपल्याला काही जास्त गल्ल्या माहीत नाही. लाईन बाजार, रमणमळा, रणदिवे गल्ली, कॉलनी तुमची श्री कॉलनी. कल्पना. माझा प्लॉट. हां बोला की, अहो जरा बोला. माझा प्लॉट कल्पना. माझा देह, माझा बँक बॅलन्स, माझा बिझनेस, कल्पनेवर कल्पना. आणि ह्यो कसा आहे? कल्पनातीत आहे. आणि ह्यो कल्पनातीत असलेला कल्पना करायला लागलोय. मी पडलो, मी गटांगळ्या खायला लागलोय, मी वाहत चाललोय, मी केलो, मी झालो, अमकं तमकं. आणि म्हणून हे जर जाणायचं असेल तर जाणतेनी, जाणायचं असेल तर काय कंपल्सरी काय नाही, तर गुरु भजीजे. गुरु कोण? श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, कृपाळू.
ज्यांनी याची प्रचिती घेतलेली आहे ते, त्यांच्याजवळ जे ज्ञान आहे ते, आधी पाहिजे विमल ज्ञान, निश्चयाचे समाधान, स्वरूपस्थितीमध्ये राहणारे आणि जीवाला त्याचं स्वरूप प्रदान करणारे असे जे गुरु आहेत त्यांच्याकडे जावं, तनुमनुजीने चरणासी लागावे, अगरवता करावे, दास्य. तिथं गुरु करायचं नाही, शहाणपणा करायचं नाही. मी आमके केलं, मी तमके केलं, मी याव मी त्याव, मी ह्या गल तिकडचा असा तसा करायचं नाही. गुरु लगेच मानतात. खरे खोली जा, घराकडे जावा, ते तिथं करायचं, घरात इथं नाही. अगर्वता करावी, दास्य सकल. मग घातलाय ज्ञानदेवानी शब्द, मग. हा मग किती दिवसानं येईल सर दादा सांगता येत नाही. अपेक्षित जे आपुले ते सांगतील पुसले, जेने अंतकरण बोधले संकल्पावरी न ये. जे आमच्या अंतकरणामध्ये जे संकल्प आहे, मी देह आहे, मी आमकाय, मी तमकाय, हे आहे, ते संकल्प न करता संकल्प विरहित असलेलं जे शुद्ध अस्तित्व आहे त्याची जाणीव, त्याची चाहूल सर आपल्याला लागायला. असा आपला संकल्प विकल्प रहित असलेला आपला जो स्वभाव आहे सर, आणि संकल्प विकल्प असलेला परभाव आहे सर, तो आपण त्यागायचा आहे आणि आपल्या स्वभावामध्ये यायचा आहे. त्यासाठी जाणतेनी गुरु भजिजे, तेनेच कृतकार्य होईल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुका.